नवरात्री स्पेशल गव्हाच्या पिठाची अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तिखट पुरी किंवा मसाले पुरी कशी करायची ते बघूया। पण चॅनेलवर जर नवीनच असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच जर बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। गव्हाच्या पिठामध्ये आपण एक अर्धी वाटी असा पदार्थ वापरलेला आहे की याच्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात आणि महिनाभर या पुऱ्या आरामात टिकतात। तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सुरुवातीला एका ताटामध्ये मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ इथं चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। कोणत्याही एका वाटीने तुम्ही प्रमाण घ्या। 3 वाटी पिठासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, चवीनुसार एक चमचाभर तिखट घालून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर देखील घालून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, 1 चमचा धने पावडर घालून घ्यायचं, 1 चमचा जिरे पावडर देखील घालून घ्यायचं। त्यानंतर थोडासा एक अर्धा चमचा ओवा देखील यामध्ये घालून घ्यायचं, थोडा हिंग घालून घ्यायचा। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचे कसुरी मेथी घालून घ्यायची आणि 1 चमचाभर आपल्याला तीळ घालून घ्यायचे। तीळ थोडेसे भाजून घ्यायचे। आता त्यानंतर हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम असं तेल घालून घ्यायचं आहे। साधारण 1 पाऊण वाटी तेल यामध्ये मी वापरलेलं आहे। तेल छान गरम करायचं आणि त्यानंतर या पिठामध्ये तेल घालून आपल्याला हे तेल पिठाला छान असं 1 मिनिटभर चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पुरी मसाला पुरी आपली ही एकदम अशी खुसखुशीत होईल आणि तेल देखील अगदी योग्य घालायचं। पिठाचा असा गोळा बनायला लागला की समजायचं आपलं तेल हे अगदी बरोबर आहे। आता त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा अगदी पातळ देखील करायचा नाही किंवा अगदी घट्ट देखील करायचा नाही, आपल्याला मीडियम असा गोळा करायचा आहे। कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, रवा मुरण्यासाठी, म्हणून पीठ आपल्याला अगदी मऊसूत असं करून घ्यायचं आहे आणि पाणी एकदम देखील घालायचं नाही, थोडं लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिट तरी पीठ मळण्यासाठी लागतात। अशा पद्धतीने आपल्याला छान पीठ असं करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की पीठ आपलं अगदी असं छान असं सॉफ्ट झालेलं आहे। याला रवा मुरण्यासाठी आपण हे पीठ थोडं सॉफ्ट करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर या पिठाला वरून थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे, 1 चमचाभर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ छान असं मिनिटभर आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे। आता चमचाभर तेल लावलेलं आहे, त्यानंतर पुन्हा हे तेलामध्येच आपल्याला छान असं कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पुरी ही अगदी छान अशी कुरकुरीत होईल। आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण एक अर्धा तास हे असंच ठेवून देणार आहे। रवा मुरण्यासाठी आपल्याला अर्धा तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता एक अर्ध्या तासानंतर पुन्हा या पिठाला आपल्याला थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे। आता मगापेक्षा थोडंसं पीठ आपलं कठीण झालेलं आहे। आपण सुरुवातीला पीठ हे थोडंसं मऊसूत केल्यामुळे रवा छान आपला मुरल्यामुळे हे पीठ थोडंसं मगापेक्षा कठीण झालेलं आहे। आता त्यानंतर या पिठाचे आता आपल्याला 4 गोळे बनवून घ्यायचे आहेत। जेवढ्या या पिठाचे गोळे होतील तेवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत। चपातीपेक्षा अगदी थोडेसे मोठे गोळे बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे मी 4 गोळे हे माझे इथे या पिठामध्ये तयार झालेले आहेत। आता त्यानंतर ह्या पुऱ्या लाटण्यासाठी आपल्याला पोळपीठ आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपली पोळी याच्यावर चिकटणार नाही। तेल सगळीकडून लावून घ्यायचं आणि त्यानंतर एक गोळा ठेवून आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। एकदम पातळ असा आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे, जशी आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा देखील अगदी पातळशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। किंवा तुम्ही या पिठाचे पेड्यासारखे छोटे गोळे बनवून देखील याची पुरी लाटू शकता। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही या पुऱ्या करू शकता। आता त्यानंतर आपली पोळी ही लाटून झालेली आहे। एखाद्या वाटीने आता आपल्याला याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी वाटीने पुऱ्या पाडणार आहे, तुम्ही एक गोळा घेऊन लाटून घेतला तरी चालेल। आता वाटीने या पुऱ्या पाडल्यानंतर आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने यामध्ये टोके आपल्याला चमच्याची यामध्ये घालून घ्यायचे, जेणेकरून आपली पुरी ही फुगणार नाही आणि अगदी कुरकुरीत महिनाभर पुरी राहील। आता या पुऱ्या आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी अशा पातळ आपण पुऱ्या या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी बाकीच्या देखील सगळ्या पुऱ्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत। आता त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक पुरी ही सोडून घ्यायची। जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच आपल्याला पुऱ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि
पुऱ्या टाकल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिट म्हणजे साधारण या ब्राऊन होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत, पण साधारण 3 ते 4 मिनिट तरी लागतात. आणि गॅस फुल्ल करायचा नाही किंवा लो देखील करायचा नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला 3 ते 4 मिनिट या अलटीपलटी करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता जवळजवळ एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आपण आपल्या या पुऱ्या ज्या आहेत ते छान अशा तळलेल्या आहेत. आता या आपण साईडला काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण राहिलेले देखील सगळ्या पुऱ्या इथे तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय की इथं आपल्या सगळ्या या पुऱ्या मी इथं तळून आपल्या झालेल्या आहेत आणि अगदी या कुरकुरीत आणि कुसकुशीत पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत आणि अजिबात आपली ही पुरी फुगलेली नाही, त्यामुळे कुरकुरीत या पुऱ्या राहतात. जर पुरी फुगली तर ती थोडीशी सॉफ्ट पडते, म्हणून आपण अशा पद्धतीने पुरी न फुगवता अशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या आपल्या अगदी कुरकुरीत तयार इथं झालेल्या आहेत आणि या पुऱ्या महिनाभर आरामात टिकतात. नवरात्रीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने मसाला पुरी किंवा तिखट पुरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.